कांद्याला प्रति क्विंटल भाव 4000 रुपये मिळालाच पाहिजे. कांद्याला प्रति क्विंटल भाव 4000 रुपये मिळालाच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये दर मिळालाच पाहिजे. जने शेतकरी संघटनेचा विजय असो. भैयासाहेब आगे बढ़ो. भैयासाहेब जने शेतकरी संघटनेचा विजय असो. महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेचा विजय असो. महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेचा विजय असो. भैया साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. भैया साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. 4000 कांद्याला दर मिळालाच पाहिजे. 4000 कांद्याला दर मिळालाच पाहिजे. मी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्षरशः ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. एकीकडे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात, एकनाथ शिंदे साहेब म्हणतात, स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची आठवण येते. आणि खरंच एकरी इतका खर्च येतोय कांद्याला. विशेष म्हणजे गेलेला खर्च सुद्धा माझा शेतकरी टेम्पो भरून कांदा सोलापूरच्या मार्केटमध्ये नेतोय, परंतु त्याचं टेम्पोचं भाडं सुद्धा देणं मुश्किल झालेलं आहे. मग अशा परिस्थितीत हे महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार डोळे असून आंधळ्याची आणि कान असून बहिऱ्याची भूमिका घेत आहे. येत्या 8 दिवसात कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये दर जाहीर करावा, अन्यथा प्रत्यक्ष या राज्याचे कॅबिनेट कृषी मंत्री भरणे मामा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना घेराव घालून त्यांना जाब विचारल्याशिवाय जनित शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. या कांद्यामुळं इतकं मार्केट आहे, परदेशात या कांद्याला एवढी किंमत आहे. आमचा कांदा फुकट विकत घेता तुम्ही फुकट, आणि त्याचे 5-5 हजार टनाने तुम्ही प्रति क्विंटलला दर देता. आणि कांद्याशिवाय कुठली भाजी गोड लागत नाही. तिथं चव देऊन कांदा मंत्री आणि आमदार खाता. सगळ्या राज्यातल्या या आमदारांना आव्हान आहे, तातडीने येत्या 8 दिवसात प्रति क्विंटल 4000 रुपये दर जाहीर करावा, अन्यथा कृषी मंत्र्याला आम्ही घेराव घालून इंदापुरात जाऊन जाब विचारू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू. या बाबतीत शेतकरी कष्ट करतोय. अतिवृष्टी झालेली आहे, महापूर आलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, लाईट वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याने कुठे तर कष्ट करून कांदा पिकवलेला आहे. आणि कांद्याचं शॉर्टेज असताना सुद्धा मार्केट नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतोय, आपण शेतकऱ्याचे कैवारी आहात. देवेंद्र फडणवीस साहेब, आपण सुद्धा शेतकऱ्याचे कैवारी आहात. 2 लाखाची कर्जमाफी केली, पण सरसकट शेतकऱ्यावर प्रेम करा. 5 लाख असो माझ्या शेतकऱ्याचं, 10 लाख कर्ज असो, त्यातले 2 लाख कर्ज माफ करा त्यांचं सगळ्यांचं. असं एक दुसरं करू नका. 2 लाख कर्ज माफी केलेल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतं दिलेत, आणि 5 लाख कर्ज असणाऱ्यांनी दिलेले आहेत का मतं तुम्हाला? हा जाब मी शेतकऱ्यांच्या वतीने विचारतोय. आता ही मोफत कांदा जनित शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही 50 घरातल्या कुटुंबाला आम्ही वाटतोय. ही मोफत कांदा भगिनीला देतो. आमच्या काही किंमतच नाही कांद्याची, शेतकरी मारा लागलाय. त्यापेक्षा भावच नाही तर फुकट वाटलेलं काय वाईट आहे, याची जाणीव मंत्र्यांनी घेतली पाहिजे.